SCP leader Rohit Pawar alerted a significant rise in voter turnout, noting that 76 lakh more voters participated in the assembly elections compared to the parliamentary elections. He called for an investigation into the increase, pointing out numerous complaints regarding the reliability of electronic voting machines. Pawar demanded that the Election Commission take action by inviting all political parties to a transparent meeting where the process could be monitored with the cameras and media presence. He also expressed growing public skepticism about the credibility of EVMs as a means of conducting elections. क्षेत्रातील लोक नाही तर मीडिया मध्ये सुद्धा जे इच्छुक आहेत ते इलेक्शन लढूच शकणार नाहीत, कारण का एका विधानसभेच्या इलेक्शनला 25 ते 30 कोटी रुपये आज लागतात मत विकत घेण्यासाठी, नेते विकत घेण्यासाठी. आणि एवढा पैसा लागणार असेल तर लोकांचं प्रतिनिधित्व करणारी लोकच विधानसभेमध्ये जाणार नाही, पण शिव्या देणारे, तसंच कॉन्ट्रॅक्टरची मुलं, नेत्यांची मुलं, बिझनेसमॅनची मुलं, गुंडाशक्ती असणारी मुलं, अशीच लोक नाही तर मुली, अशीच लोक जर विधानसभेत जाणार असतील तर उद्या जाऊन फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळावं, काम मिळावं, नाही तर मध्ये अधिकाऱ्यांची मुलं मुली ते आमदार होतील. गरिबाचं प्रतिनिधित्व करणारे लोक कुठेही तिथं आमदार होणार नाही. आणि कुठलीही जी स्कीम असते ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की डायरेक्ट कॅश ट्रान्सफर, याचा विरोध आम्ही करत नाही, पण प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा खऱ्या अर्थाने गरिबी ही सरकारचे काही धोरण चुकल्यामुळे जेव्हा शहरामध्ये नाही तर एखाद्या राज्यामध्ये देशामध्ये वाढते, तेव्हा अचानक पैसे जेव्हा दिवाळीच्या आधी येतात तेव्हा तिथं असणारे जे कोणी मतदार आहेत ते खुश मात्र होतात. पण या विळख्यामध्ये जर आपला महाराष्ट्र पडला तर मग पुढचे 5 वर्ष आपण काहीच करायचं नाही. गरिबी वाढवायची जी वाढली आहे, आपले जे पर कॅपिटल इन्कम आहे, दरडोई उत्पन्न लोकांचं घटलंय, गुजरातचं वाढलंय. मग 4.5 वर्ष झाली की अशी एक योजना आणायची की ज्या 2000 ते 3000 करायचं, परत लोक खुश, परत 5 वर्ष, परत मग पैसे. म्हणजे धोरणात्मक काहीच आपल्या राज्यात होणार नाही. फक्त कॅश ट्रान्सफर स्कीमवर जर आपलं राज्य जगवायचं असेल, त्याच्यावर राजकारण करायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचं बिहार व्हायला वेळ लागणार नाही. एवढा विचार हा सगळ्यांनीच तिथे केला पाहिजे. आणि ईव्हीएम मशीनचं चिकित्सा, ईव्हीएम मशीनचं इन्व्हेस्टिगेशन हे लोकांसमोर, जाहीर मीडियासमोर तिथं झालं पाहिजे, पण त्याला 3 ते 4 दिवस देण्याची विनंती या ठिकाणी मी मनापासून तिथं करत आहे. नाही, याच्याबद्दल काल जी चर्चा झाली, जे उमेदवार असे म्हणतात की आमच्या मतदारसंघामध्ये काही अशा वेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यांना आम्ही वकिलांची साथ देत आम्ही कोर्टाकडे जाण्याचा विचार तिथं करत आहोत. पण आमचं एकच मत आहे की कोर्ट वगैरे हे सगळ्या गोष्टी अडकून राहणार आहेत. आणि आमच्या उमेदवारांचं मत आहे की ठीक आहे, निकाल लागला, आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या मतदारांना, म्हणजे असे काही मतदारसंघ आहेत की गाव माझं आहे तिथं मी मायनस राहिलो. माझं उदाहरण नाही, पण काही उमेदवारांचं आहे. मनसेचा एक उमेदवार आहे, त्याच्या वॉर्डातून नाही तर त्याच्या बूथवर 4 मतदान जे व्हायला पाहिजे होतं, घरातलं 4 ते सुद्धा त्याला झालेलं नाही. आणि मग दहिसरमध्ये म्हणजे त्याच्या पत्नीला त्याला दिलं नाही, नाही तर आईली दिलं नाही, नाही तर स्वतःच दिलं नाही. असं परिस्थिती आज तिथं आहे.